नमस्कार, कसे आहात सगळे? खाताय ना? खाल्लंच पाहिजे. नाश्त्याला रोज रोज पोहे खाऊन कंटाळा आलाय? चला झटपट तयार होणारे पोह्यांचे कटलेट बनवूया. बघा किती छान तयार होतात, वरून क्रिस्पी आणि आतून मऊ. फक्त 10 मिनिटात बनवून तयार होतात. यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. एक मोठी वाटी पोहे पाण्यात भिजायला टाकू. पोह्यांसाठी भिजवतो त्यापेक्षा थोडेसे 2 मिनिटं जास्त भिजवायचे. पोहे भिजवून तयार आहे. आता ते मॅश करून घेऊ. तोपर्यंत 2 बटाटे उकडायला ठेवू. त्याने काय होतं की वेळ वाचतो. सकाळी सगळ्यांच्याच मागे खूप घाई असते. पोहे मॅश करून झाले. आता त्यामध्ये कांदा टाकू. आता यामध्ये चवीप्रमाणे मिरची पावडर, हळद पावडर, कॉर्न फ्लोअर आणि चवीप्रमाणे मीठ घालून घेऊ. कॉर्न फ्लोअर नसेल तरी काहीच हरकत नाही. बघा तोपर्यंत आपले बटाटे पण उकडून तयार झालेत. आता बटाटे मॅश करून घेऊ. आता हे मॅश केलेले बटाटे पोह्यांच्या मिश्रणामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊ. आपल्याला पोहे बनवायला जेवढा वेळ लागतो त्यापेक्षा खूप कमी वेळेत कटलेट बनवून तयार होतात आणि लहान मुलं पण खूप आवडीने खातात. मिश्रण कोरडं वाटते जरा, त्यामुळे थोडंसं पाणी ॲड करू. आता थोडीशी कोथिंबीर कट करून टाकू. दाताखाली मिरची आली की तिखट लागते ना, त्यासाठी मिरची थोडीशी फ्राय करून घेऊ. आता सर्व छानपैकी मिक्स करू. थोडंसं जास्त वेळ मळून घेऊ, म्हणजे बाइंडिंग खूप छान येते. तुम्ही बघू शकता आपलं मिश्रण बनवून तयारच आहे. आता याचे छोटे छोटे गोळे तयार करून घेऊ. तुम्ही आपल्या आवडीनुसार कोणत्याही आकाराचे बनवू शकता. मी पसरट गोल बनवले. अशा प्रकारे सर्व कटलेट बनवून घेतले. आता आपण याला डीप फ्राय न करता शॅलो फ्राय करणार आहोत. अगदी कमी तेलात बनवून तयार होतात. आता याला क्रिस्प येण्यासाठी थोडंसं तांदळाचं पीठ किंवा कॉर्न फ्लोअर चिटकवून घेऊ आणि नसेल तरी काहीच हरकत नाही. अशा प्रकारे सर्व कटलेट ठेवून घ्यायचे आणि गॅसची फ्लेम लोच ठेवायची. आता छानपैकी लालसर गुलाबी रंग येईपर्यंत फ्राय करून घेऊ. तुम्ही हे मुलांना फक्त नाश्त्यासाठीच नाही तर टिफिनसाठी पण देऊ शकता. टिफिनसाठी हा एक उत्तम पर्याय आहे. यात आपण बटाटा ॲड केलेला आहे. बटाट्याने काय होतं, दमदमीत राहतं, लवकर भूक पण लागत नाही. बघू शकता आपले कटलेट बनवून तयार आहेत. अशा प्रकारे केचपसोबत सर्व करा. या खायला ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि नेक्स्ट रेसिपी कोणती पाहिजे ते कमेंट करून नक्की सांगा. मी बनवण्याचा नक्कीच प्रयत्न करेल.